करा सुरू, काय अर्थ नाही. ओके, आता अल्फाबेटचे नंबर तुम्हाला माहित पाहिजे. मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं, जर तुमचे अल्फाबेटचे नंबर लर्न असेल तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला खूप सिंपल जाणार आहे. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. बघा आता 1 2 3 4 5 नंबरिंग द्या. 6 7 8 9 10 A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U V W X and Y. ओके, आता 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 and 25. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. हे नंबर तुम्हाला माहित पाहिजे. डावीकडून आणि उजवीकडून, जर उजवीकडून म्हटलं जे आपली राईट बाजू आहे ती उजवीकडून जर तुम्हाला 5वा नंबर विचारला तर तुम्ही लगेच यू सांगणार आहे. डावीकडून जर तुम्हाला या 10वा नंबर तुम्हाला सांगितला तर तुम्ही जे सांगणार आहे. प्रॉब्लेम तुमच्या समोर असा जर मी दिला तर तुम्हाला ते सोडवता आलं पाहिजे. FMT सम संबंध आपल्याला लावायचा आहे. FMT बरोबर AHO आहे. AHO that is the relation. FMT बरोबर AHO आहे. so we have to find AFK बरोबर काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. आता बघा मित्रांनो, तुमच्या लगेच लक्षात येईल FMT बरोबर AHO दिलेला आहे, तर AFK बरोबर किती आहे हा तुम्हाला 2 मिनिटं तुम्हाला मी एक्सरसाइज देतो, सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर F किती नंबरला आहे बघा. नंबरिंग दिल्याशिवाय तुम्हाला सांगणार F किती नंबरला आहे. 6 नंबरला आहे. M किती नंबरला आहे. 13 नंबरला आहे. आणि T किती नंबरला आहे. 20 नंबरला आहे. परत A किती नंबरला आहे. 1 नंबरला आहे. H किती नंबरला आहे. 8 नंबरला आहे. O किती नंबरला आहे. 15 नंबरला आहे. एकदा नंबरिंग दिल्यानंतर तुमच्या लक्षात येतं काय तुम्हाला शोधायचं आहे. FMT यामध्ये तुम्हाला काय दिसतं 6 आणि याच्यामध्ये सेम डिफरन्स आहे बघा. हा इथं 7 चा डिफरन्स आहे, इथं 7 चा डिफरन्स आहे. इथे पुढे पण काय केलेलं आहे 7 चा डिफरन्स आहे, इथे पण काय 7 चा डिफरन्स आहे. म्हणजे दोन अल्फाबेट्स मध्ये 7 चा डिफरन्स त्यांनी दिलेला आहे. तर मग आता तुम्ही सांगा, म्हणजे 6 मध्ये जर तुम्ही 7 ऍड केले तर 13 नंबर वरती आहे. 13 मध्ये जर तुम्ही 7 ऍड केले तर 20 आहे. म्हणजे तुम्हाला 6 ने पुढे जायचं आहे. पुढच्या याच्यामध्ये 7 ने पुढे जायचं आहे. तसं AFK घेऊया. A किती नंबरला आहे. 1 नंबरला आहे. F किती नंबरला आहे. 6 नंबरला आहे. आणि K किती नंबरला आहे. 11 नंबरला आहे. आता त्याचा डिफरन्स तुम्ही शोधा. त्याचा डिफरन्स किती आहे हे तुमच्या लक्षात येईल. याचा तुमचे जर फरक काढला तर ही नंबर 5 ने पुढे जातो, हाही नंबर 5 ने पुढे जातो. म्हणजे यांच्यामध्ये 5 चा अंतर आहे. जसं यांच्यामध्ये 7 चा अंतर आहे तसं यांच्यामध्ये 7 च अंतर आहे. याच्यामध्ये 5 चा अंतर आहे दोन अल्फाबेट्स मध्ये. 5 चा, मग आपल्याला ते शोधायचं आहे. जर तुम्हाला ऑप्शन त्यांनी दिलेला असेल, ऑप्शन समजा MTX आहे, ABU आहे, आणि आपण जर ऑप्शन जर घेतला NSX आहे, NS आणि X आहे, तर तुम्हाला प्रत्येकाचे नंबरिंग तुम्हाला द्यावं लागेल. M किती नंबरला आहे. 13. T किती नंबरला आहे. 20 आणि X किती नंबरला आहे. 24. बघा सेम डिफरन्स 5 चा डिफरन्स झाला पाहिजे. इथे डिफरन्स होतो 7 चा, इथे होतो 4 चा, म्हणजे हा ऑप्शन येणार नाहीये. ABU A1 नंबरला आहे, B 1 नंबरला आहे, U ऑब्विसली 21 नंबरला आहे. यांच्यामधला डिफरन्स 1 आहे, यांच्यामधला 19 आहे, हे पण येणार नाही. मग N आणि S मध्ये बघा बरं होतंय की ऍडजस्टमेंट. N किती नंबरला आहे. 14 नंबरला आहे. S किती नंबरला आहे. 19 नंबरला आहे. आणि X किती नंबरला आहे. 24 नंबरला आहे. दॅट इज 5 आणि 5. म्हणजे हे आपल्याला इथे आन्सर येणार आहे.
NX8 लिहून घ्या. या टाईपचं एक्झाम्पल येणारच आहे. ऑप्शन आपण तुम्हाला सिंपल आहे, फक्त तुम्हाला ते नंबरिंग दिल्याशिवाय तुम्हाला कोणतंही गणित सोडवणं थोडंसं कठीण जाणार आहे. या टाईपचं जर गणित आलं, समसंबंध ओळखायचा असं गणित झालं, तुम्हाला नंबरिंग देणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे जो टॉपिक होता समसंबंध आकृतीचा असेल, नंतर इंग्लिशच्या अल्फाबेटचा असेल या सिरीजचा असेल, कोणताही समसंबंध असेल तर तुम्हाला हे सोडवताच आलं पाहिजे. मस्ट नंबरिंग देऊन घेतल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन येणार नाही. पुन्हा एकदा रिपीट सांगतो, FMT होता, त्याचा AH होता, F6 नंबरला आहे, M13 नंबरला आहे, T20 नंबरला आहे. यांचा 7 पुढे आहे, म्हणजे यांच्यामध्ये गॅप आहे 7चा, यांच्यामध्ये गॅप आहे 7चा, तसंच यांच्यामध्ये गॅप 7चा आहे, यांच्यामध्ये गॅप पण 7चा आहे. यांचा शोधला आपण 5-5चा आहे, तर पुढे जो 5चा असेल तो आपण शोधणार आहोत. लिहून घ्या, तर तुम्हाला सोपं जाईल. आता पुढे तुम्ही शोधायचं आहे. पुढचा ऑप्शन मी तुम्हाला देतोय ECF. ओके, ECF बरोबर हे एक्झाम साठी आलं होतं. WUX, या दोन्ही मध्ये काहीतरी रिलेशन आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि आपला प्रॉब्लेम असा आहे, आपल्याला असं शोधायचं आहे HJ आणि G याबरोबर कोणतं रिलेशन आहे हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जर तुम्ही ऑप्शन बघता सुद्धा याचं आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे AYD LQP. ऑप्शन बघा, ऑप्शन मधून तुम्ही ट्राय करू शकतात. QSP आणि नंबर 4 PSQ. हा, विचार करा आणि सोडवा. एकदम सोपं आहे. ज्या पद्धतीने मी अगोदरचं गणित सोडवलेलं आहे त्याच पद्धतीने हे गणित सोडवायचं आहे. 2 मिनिटं वेळ आहे तुमच्याकडे, सोडवा. ECF चं रिलेशन आहे WUX. फाइंड आउट करा आता ECF आणि WX मध्ये काय रिलेशन. बघा, E किती नंबरला आहे, सुरुवातीला नंबरिंग देऊन घ्या. E किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे. C किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. आणि F किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. काय दिसतंय तुम्हाला, बघा F किती नंबरला आहे, 6 नंबरला आहे. म्हणजे या दोन्ही मध्ये काय झालेलं आहे, -2 आणि यामध्ये +3. त्या दोन्हीचं कनेक्शन असं आहे. 5 आणि 3 मध्ये -2चं अंतर आहे. 3 आणि 6 म्हणजे +3चं अंतर आहे. W बघा, W किती नंबरला आहे, 23 आणि U किती नंबरला आहे, 21. त्या दोन्ही मध्ये पण -2चं अंतर आहे. आणि X किती नंबरला आहे, 24. तर यामध्ये पण +3चं डिस्टन्स आहे. आपल्याला काय शोधायचं आहे पुढे, -2 +3, -2 +3 असं ज्यांचं होणार आहे. H किती नंबरला आहे, 8 नंबरला आहे. J किती नंबरला आहे, 10 नंबरला आहे. G किती नंबरला आहे, 7 नंबरला आहे. आता यांचं रिलेशन काय आहे बघा, यांचं रिलेशन +2 -3 आहे. इथे -2 +3 होतं, इथे आता +2 आणि -3 आहे. हा, इकडे काय होतं आणि तिकडे काय होतं, मला गोंधळतात. थोडासा विचार करा. आता 8 च्या पुढे 2 घर घ्यायचे आहे, म्हणजे आता याला नंबरिंग तुम्हाला इथं द्यावं लागेल. प्रत्येक याला नंबरिंग द्यायचं आणि मग ते सोडवायचं. A किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे. Y किती नंबरला आहे, 25. यांचं काहीच रिलेशन होत नाही, हे कट होणार. L किती नंबरला आहे, 12.
क्यू किती नंबरला आहे, एल आणि क्यू 17, 5चा डिफरन्स होतो, 5चा पदार्थ आपल्याला 2च पाहिजे. क्यू किती नंबरला आहे 17, एस किती नंबरला आहे 19, इथे बसतंय बघा +2चं रिलेशन बसतंय. आणि पी किती नंबरला आहे, पी 16 -3, म्हणजे आपला ऑप्शन असेल QSP. इथे या ई आणि सी मध्ये -2, सी आणि एफ मध्ये +3, डब्ल्यू आणि यू मध्ये -2 आणि यू आणि एक्स मध्ये +3 असं रिलेशन होतं. हेच रिलेशन पुढे बघायचं आहे. एच जे आणि जी मध्ये काय आहे +2 -3. फक्त इथे -2 +3 होतं, तर इथे +2 -3 आहे. साइन चेंज झालं. साइन चेंज झाल्यानंतर बरंच प्रॉब्लेम लगेच चेंज होतोय. सोडून घ्या. आणि पुढचं एक्झाम्पल आता तुमच्या लगेच लक्षात येईल. होमवर्क तुम्हाला करायचा आहे. ओके, सर्वांना समजतंय? हा ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. आता थोडस विचार करायला तुम्हाला भाग पडणारच गणित आहे. CJM. CJM बरोबर आहे FKQ. FKQ. तर IJS बरोबर शोधायचं आहे. IJS बरोबर शोधायचं आहे. करा विचार. ऑप्शन आहे RKW, CJM आणि FKQ, IJS. So we have to find REW, ERW, RYX and PPR. Which number line is clear? Firstly, we have to find the relation between CJM and FKQ. Then we have to find the first relation, and then after one we have to solve IJS. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला यांचं रिलेशन फाइंड आउट करावं लागेल. यांचं रिलेशन काय आहे आणि पुढच्याचं रिलेशन कसं तुम्हाला सोडवायचं आहे. चला 2 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे. आन्सर सांगायचं आहे. हा बघूया आपण. सी जे सुरुवातीला पहिलं आपलं टार्गेट काय केलं, तुम्ही नंबरिंग देऊन घ्या. सी किती नंबरला आहे 3. ओके. जे किती नंबरला आहे 10 आणि एम किती नंबरला आहे 13. एफ किती नंबरला आहे 6. के किती नंबरला आहे 11. क्यू किती नंबरला आहे 17. काय वाटतं या नंबरिंग मध्ये बघून? डिफरन्स बघा 3 आणि 10, 7 चा डिफरन्स आहे. 10 आणि 3 -3, 7 -3. इथे 6 आणि 5, इथे 6 आहे, काहीच नाही. थोडासा जर नंबर जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे दोन नंबरची ऍडिंग 3 + 10 दॅट इज 13. म्हणजे सी 3 नंबर वरती आहे. सी चे अल्फाबेट्स आहे 3, जे चा नंबर आहे 10
ऍडिंग केली 13 नंबर वरती आहे एम. तसंच आहे बघा, एफ 6 नंबरला आहे, एफ आणि 11 दॅट इज द 17. मग आय जे एस बघा, आय किती नंबरला आहे 9 नंबरला आहे, जे किती नंबरला आहे 10 नंबरला आहे, एस किती नंबरला आहे 19 नंबरला. म्हणजे यांची ऍडिंग नंबर थर्ड होतोय, लक्षात ठेवा. म्हणजे पहिले जे दोन अल्फाबेट्स आहे ती कोणत्या नंबरला आहे आणि त्यांची दोन्हींची ऍडिंग हे थर्ड अल्फाबेट्स आहे. तुम्हाला नंबर पाठ पाहिजे, ओरली सांगता आलं पाहिजे, एस किती नंबरला आहे, टी किती नंबर, म्हणजे नंबर लाईन न बघता. अक्षरमालेची गरज सुद्धा नाही आहे. वर्ड्स आर बघा, आर किती नंबरला आहे 18. ई किती नंबरला आहे 18 आणि 5. 18 आणि 5 किती नंबर होतोय 23. डब्ल्यू 23 ला आहे का? हो. बघा होतंय का कनेक्शन? बघा बरं जुळतंय का? ERW येतंय का बघा. आर किती नंबरला आहे, ई किती नंबरला आहे. पुन्हा इथे दोन ऑप्शन आहे बघा, ई किती नंबरला आहे 5, आर किती नंबरला आहे 18, डब्ल्यू किती, ओके हे पण ऑप्शन आहे, हे पण ऑप्शन आहे. दोन ऑप्शन तुमचे फाइंड आउट झाले. मग ते विचारते दोन ऑप्शन, तर तुमचे हे दोन उत्तर बरोबर येऊ शकतात. REW पण चालेल किंवा ERW पण चालेल, कारण डब्ल्यू लास्टला आहे, या दोन्हींच्या अल्फाबेटचे अल्टर केलेले आहे. म्हणजे तुम्हाला नंबरांचा एक्झाम्पल जर आलं तर सोडवायला अडचण येणार नाही. आता नेक्स्ट कडे जाऊया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. आता आपण ऍडिंग केली, ओके. तसंच काही BCD व एक इज इक्वल टू एक आणि DEA ऑप्शन आहे X Q T J. सोडवा. BCD आहे इज इक्वल टू X, ओके. तर DEA चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करायचं आहे. बघा आता BCD नंबर दिल्याशिवाय आपल्या लक्षात आलं नाही. BCD, बी किती नंबरला आहे 2, सी किती नंबरला आहे 3, डी किती नंबरला आहे 4 आणि एक्स किती नंबरला आहे 24. काही वाटतं का ह्या दोन नंबर मध्ये? 2, 3, 4 आणि 24 कनेक्शन. ज्यावेळेस हे नंबर छोटे असतात आणि हा पुढचा नंबर जर मोठा असेल तर नक्की त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करावा, गुणाकार तुम्हाला करावा लागेल, गुणाकार करून बघावं लागेल, गुणाकार करून डिवाइड करावं लागेल. हे आयडिया बघायचं. हे नंबर छोटे आहे, हा नंबर मोठा आहे, नक्की त्यांचा गुणाकार आपण ट्राय करू. बघा 2 3 चा 6, 6 4 चा 24, म्हणजे यांचा गुणाकार 2, 3 आणि 4, यांचा गुणाकार 24 येतो आणि 24 नंबर म्हणजे एक्स. पण डी किती नंबरला आहे 4, ई किती नंबरला आहे 5
आणि ए किती नंबरला आहे? 4, 5 आणि 1 यांचा गुणाकार होतो 20 आणि 20 नंबरला जे आहे टी. 20 नंबरला काय आहे? टी. म्हणजे आपलं उत्तर येतं टी. लक्षात आलंय? इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन घेतलं, पहिले जे दोन एक्झाम्पल आहे ते ऍडिशनचे आपले झाले, नंतर सबट्रॅक्शन झाले. वेगवेगळ्या व्हरायटीचे आपण एक्झाम्पल घेत आहोत जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि कोणताही जरी पेपरमध्ये एक्झाम्पल आलं तर तुम्हाला त्या अँगलने विचार करता येईल. अक्षर मालिकेचे प्रॉब्लेम सर्वात सोपे असतात, परंतु अक्षर मालिकेमध्ये काय केलेलं आहे, एक तर मी तुम्हाला पहिलं सांगितलं 2 म्हणजे तुम्हाला 4 मार्क मिळून जाणार आहे लेक्चर मध्ये. 4 मार्क्स 101%. ज्या मुलांनी आपलं लेक्चर ऐकलेलं आहे त्यांना 4 मार्क्स मिळणारच आहे, कारण हे नंबरिंग महत्वाचं आहे. नंबर सुरुवातीला पाठ तुम्ही करा. जर पाठ लक्षात राहत नसेल तर पेपरमध्ये प्रत्येक वेळेस वरती तुमची ही अक्षर मालिका दिलेली असते, त्याला तुम्ही नंबरिंग करून द्या आणि पेपर ज्यावेळेस तुमच्या हातात येईल त्यावेळेस आपल्याला अशा टाईपचे एक्झाम्पल असतात, ह्या त्याला नंबरिंग द्या. नंबरिंग दिल्यानंतर काय कनेक्शन आहे, बेरीज आहे का, वजाबाकी आहे का, गुणाकार आहे का, वर्ग आहे का, वर्गमूळ आहे का, डाव्या बाजूने आहे का, उजव्या बाजूने आहे का, +2 आहे का, -2 आहे, +3 आहे का, -3 आहे, कितीचा गॅप आहे, कितीचा डिस्टन्स आहे, या सगळ्या हिंट तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना सोपा जाणार आहे. आणि आपण जेवढे हिंट सांगितले त्याच्या बाहेर शक्यतो येत नाही. आता पुढचं एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकतात. असंच याच टाईपचं एक्झाम्पल आहे. 2, 3, 4 चं मल्टिप्लिकेशन जसं केलं तसंच आता बघा तुम्ही ठरवायचं आहे, बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, तुम्हाला जे शक्य होईल ते करा आणि बरोबर तुम्ही त्या ठिकाणी येतात का आपण बघूया. आता बघा GHI दिलेला आहे, जी आणि DEF शोधायचं आहे. चला शोधा लवकर, लवकर सोडवायचं, एकदम सिंपल. सराव करायचा आहे. बघा काय दिसतंय, जी किती नंबरला आहे? G7 नंबरला आहे. H किती नंबरला आहे? 8 नंबरला आहे. I किती नंबरला आहे? 9 नंबरला आहे. आणि X किती नंबरला आहे? 24 नंबरला आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, या प्रॉब्लेम मध्ये एकदा ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, स्क्वेअर असेल, स्क्वेअर रूट असेल. आता या ठिकाणी 7 into 8 into 9, that number is very bigger but this number is very small. हा खूप छोटा आहे 24. आता 24 येण्यासाठी तुम्ही बघा इथे त्यांची मल्टिप्लिकेशन तुम्ही करू शकत नाही, मग तुमचे ऍडिंग करून बघा. 7 + 8 + 9 किती बघा, 7 + 8 15, 15 + 9 24. म्हणजे या ठिकाणी यांची ऍडिंग केलेली आहे. ऍडिंग करून जो नंबर असेल तो, मग डी नंबर किती नंबरला आहे? 4 हे फास्ट आलं पाहिजे. ई किती नंबरला आहे? 5. एफ किती नंबरला आहे? 6. 6 15. 15 नंबरला कोणता आहे? ओ. हे तुमचं आन्सर असेल. म्हणजे तुमचे जर हे नंबर लर्न असेल तर तुम्हाला ती अक्षर मालिका बघायची गरज नाही. फास्ट डी 4 नंबरला, ई 5 नंबरला, एफ 6 नंबरला, ओ किती नंबरला? 15. एस आला असता तर एस किती नंबरला? 19. आर किती नंबरला? 18. डब्ल्यू किती नंबरला? 23. हे तुमचं लर्न पाहिजे जेणेकरून तुम्हाला अक्षर मालिका ही बघायची गरज येणार नाही. आता नेक्स्ट एक्झाम्पल, आता थोडासा टफ एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला विचार करायला थोडासा वेळ
BDGI. BDGI VTQO VTO. GILN बरोबर कोणता? सोडवा, नंबरिंग द्या आणि कॅल्क्युलेट करा. नंबरिंग दिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल बी किती नंबरला आहे. चला, बी किती नंबरला आहे 2, डी किती नंबरला आहे 4, जी किती नंबरला आहे 7, आय किती नंबरला आहे 9, व्ही किती नंबरला आहे व्ही आहे 22, टी किती नंबरला आहे 2. बघा, सिंपल आहे, एकदम सिंपल. नंबरिंग नंतर लक्षात येईल. हा, कितीचा डिफरंट आहे, कितीचा आहे, कितीचा आहे, शोधा, तुमच्या लक्षात येईल. इथे काय +2 +3 +2. ओके, तसं इथे पण आहे +2 22 आणि 22 आणि 20. सॉरी, इथं -3 -2 रिटर्न झालं. इथे -3 -2. बघा, असं रिलेशन आहे. 2 4 7 9 वाढले, 22 20 70 म्हणजे मायनस मायनस मध्ये चालला. तसंच इथे पण करायचं आहे. इकडे जी किती नंबरला आहे 7, आय 9, एल 12, एन किती नंबरला आहे 14. म्हणजे यांचं काय +2 +3 आणि +2. रिलेशन आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इथे पुढे काय असणार आहे आपलं रिलेशन आन्सर मध्ये -2 -3 -2. हे रिलेशन शोधायचं आहे आणि याचा ऑप्शन तुम्हाला शोधायचा आहे. पर्याय तुम्हाला असणार आहे. समजा पर्याय मी तुम्हाला देतो, BDXY. 2 नंबरचा पर्याय आहे SQNL. 3 नंबरचा आहे NQTR. शोधूया. बघा, -2 +3 होतंय का, आणि -2 दोन्ही मध्ये बघा अंतर. बी किती नंबरला आहे 2, डी किती नंबरला आहे 4. ओके, मायनस जर होते, एक्स किती नंबरला आहे इथं -2 होतंय, पण इथे एक्स नंबर किती नंबरला इथे -20 होतं, म्हणजे हे ऑप्शन रॉंग. एस किती नंबरला आहे 19, क्यू किती नंबरला आहे 17. ओके, -2 आहे. एन किती नंबरला आहे 14. ओके, -3 आहे. आणि एल किती नंबरला आहे 12. SQNL. म्हणजे तुम्हाला नंबरिंग शोधायची. नंबरिंग मध्ये काय डिफरंट आणि +2 -3 +2, पुढे -2 -3 -2. मग तसंच आपल्याला याचं रिलेशन आहे +2 +3 +2. तसंच आपल्याला -2 -3 आणि -2 आपल्याला शोधायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, हे लिहून घ्या.
महत्वाचं आहे. +2 -3 हे रिलेशन लिहून घ्या. म्हणजे डिफरंट दोनचा ऍडिंग +2 +2 +3 +2 इथे मायनस 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 असं एकदा प्लस एकदा मायनस एकदा प्लस एकदा मायनस असे पण होऊ शकतात. सो डीबी आयसी आणि पीडी काय रिलेशन असतं? पीडी बरोबर पहिला आहे पी आर आय क्यू VW आणि 4 नंबर YE. फाइंड आउट करा. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. What is the relation between the first terms and second terms? Then we have to find the third terms, DB and IC. That is firstly we have to know D that is 4 number. Okay, 4EB2. D आणि B चं काय रिलेशन आहे, DB मध्ये काय रिलेशन आहे. मी तुम्हाला फक्त 4 प्रकार सांगितलेले आहे. एकदा मल्टिप्लिकेशन असेल, एकदा डिव्हिजन असेल, ऍडिंग असेल, सबट्रॅक्शन, स्क्वेअर असेल, स्क्वेअर रूट असेल, देन प्राइम नंबर असेल, प्राइम नंबर असेल, ट्रायंगुलर नंबर असेल. बेसिक कन्सेप्ट. दॅट इज नाही तर डिफरन्स -2 चा असेल, +2 चा असेल, -3 चा असेल, +3 चा असेल, एकदा स्क्वेअर रूट असेल आणि एक तर राईट साइड असेल किंवा लेफ्ट साइड असेल. लगेच 2 मिनिटात. यस, व्हेरी गुड. गुड. 2 मिनिटाचा आहे म्हणजे 2 मिनिटाच्या एका सेकंदाच्या आत तुमचं जर तुमचे अल्फाबेट्स लर्न असतील ना, आर किती नंबरला आहे, डी किती नंबरला आहे, लर्न करायची गरज नाही कारण ऑलरेडी क्वेश्चन पेपर वरती असतात. परंतु जर क्विक तुम्हाला सोडवायचं असेल तर ओके, व्हेरी गुड. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक समजलेला आहे. याच्यावरती मार्क्स तुमचे नक्कीच जाणार नाहीये. आता म्हणून द्या 4D. आय किती नंबरला आहे बघा. 9 3. ओके. P 16 4. ओके. 4 चा स्क्वेअर रूट 2, 3 चा स्क्वेअर रूट, 9 चा स्क्वेअर रूट 3, 4 चा स्क्वेअर रूट 16. मग आता या ठिकाणी कोणता टॉपिक असेल बघा, YE 5. P किती नंबरला आहे, 16. आर किती नंबरला आहे, 18. नाही, स्क्वेअर रूट येत नाही. आय किती नंबरला आहे, 9. 9 आणि 17 नाही. VW V22 नाही. Y किती नंबरला आहे, 25. आणि E किती नंबरला आहे, 5. ओके, याचा आन्सर येतं YE.
पुढचं एक्झाम्पल. चला सोडवा प्रत्येकाने. 5 मिनिट देतो आता एक्झाम्पलला. चला होमवर्क पण असेल. या टाईपचे एक्झाम्पल सोडवायचे आहे, घाई करायची नाहीये. टॉपिक सोपा आहे. जेवढा सोपा आहे तेवढंच अवघड पण आहे. पण जर समजलं असेल तर सोपा असेल. ओके, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांचे उत्तर येत आहेत. ओके. QSUW RPTY ADCX. बघूया कोणतं उत्तर बरोबर आहे. काही जण म्हणताय पर्याय नंबर 2, काही जण म्हणताय पर्याय नंबर 1. चेक करूया आपण. 1, 2. बरं, ओके. पर्याय नंबर 4 नाही, चूक. पर्याय नंबर 4 नाही येत उत्तर. बघूया. ट्राय करा ना, विचार करा ना. FGHI काय आहे? IKMO मध्ये काय, त्या दोन्ही मध्ये काय रिलेशन आहे, त्यांचा फरक बघा. F किती नंबरला आहे, G किती नंबरला आहे. नंबरिंग देऊन घ्या. नंबरिंग दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय आहे ते. एक नंबर. ओके. विजय मोरे. ओके. जालिंदर पवार 1 नंबर. व्हेरी गुड. बऱ्याच आन्सर. व्हेरी गुड. बाळासाहेब मोरे बोगळे 1 नंबर. व्हेरी गुड. वेदांत. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. खूप छान. हा, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांनी आन्सर नंबर 1 दिलेला आहे. QSWV आन्सर हे बरोबर आहे. पण हे कसं आपण सोडवलेलं आहे हे आपण विद्यार्थ्यांना समजून सांगूया. तुम्ही पहिल्यांदा नंबरिंग देऊन घ्या. नंबरिंग दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. हा, किती नंबरला आहे F? 6. G किती नंबरला आहे? 7. H किती नंबरला आहे? 8. I किती नंबरला आहे? 9. बरं, ओके. 6, 7, 8, 9. I किती नंबरला आहे? 9. K 11. M 13. O 15. व्हेरी गुड. आता तुम्ही नंबरिंग दिलेलं आहे. बघा काय वाटतंय तुम्हाला.
6 + 3, 7 + 4, 8 + 5 and 19 + 6. ओके, 3 4 5 6 म्हणजे 3 ने वाढला, 4 ने वाढला, 5 ने वाढला आणि 6 ने वाढला. सिंपल आहे. n किती नंबरला आहे? n आहे 14. मग आपल्याला 3 ने वाढवायचा. 3 ने वाढवायचा फक्त. म्हणजे इथे किती येईल? 17 नंबरचा कोणता असेल? Q. Q जो पहिला असेल त्याचा आपला आन्सर असेल. हे पहिला नाही, हा पहिला नाही, हा याचा अर्थ आपला आन्सर. पुढे सोडवायची गरज पण नाही. पूर्ण सोडवायची गरज पण नाही. इलिमिनेशन पद्धत तुम्हाला खूप उपयोगी पडते. आणि n 14 नंबरला आहे. n मध्ये 3 ऍड केल्यानंतर 17 होतो. 17 Q ऑप्शन म्हणजे स्टार्टिंग Q पासून पाहिजे. आणि Q पासून असणारा पर्याय स्टार्टिंगला कोणता आहे? फर्स्ट नंबरचा. बाकीचं पुढे सोडवायची गरज नाहीये. ओ मध्ये काय पुढे काय केलं आपण त्याची गरजच नाही. आपल्याला फक्त पहिली हिंट आली की n हा 6 मध्ये 3 मिळवल्यानंतर 9 येतो. बरोबर आहे. f हा 6 नंबरला आहे, i हा 9 नंबरला आहे. n जर 14 नंबरला असेल तर तिसरं अक्षर 14 नंबर 3 नंबरवर 17 3 सोडून 17 नंबरला कोणतं अक्षर आहे? Q. Q नी स्टार्टिंग होती तर आपला आन्सर असेल QSUW. व्हेरी गुड. सर्व मुलांना समजलेलं आहे. छान पद्धतीने तुम्ही उत्तर पण देताय. नक्कीच झालंय. ओके, MQ रिलेशन यस बरोबर आहे. तर सी बरोबर काय रिलेशन सोडवायचा? बघूया. ऑप्शन न देता आन्सर सांगायचा आहे. ओके, हा बघा MQ आणि S. M किती नंबरला आहे? 13. Q किती नंबरला आहे? 17 आणि S 90. दॅट इज प्राईम नंबर. कंटिन्युअस प्राईम नंबर आहे. C किती नंबरला आहे? 3. E किती नंबरला आहे? 5. त्याच्या पुढचा प्राईम नंबर G. प्राईम नंबर वरती क्वेश्चन होता. चला विद्यार्थी मित्रांनो, अक्षर मालिकेमध्ये तुम्हाला सर्व टॉपिक समजलेले असतील. आता अक्षर मालिकेवरती प्रॉब्लेम सोडवताना
हिंट आपल्याला मी तुम्हाला लिहून देतो, त्या हिंट लिहून घ्या. अशा पद्धतीने आपला हा क्लास संपेल. हिंट बघा, एक तर पहिल्यांदा नंबर देऊन घ्या, नंबर देणे. सेकंड, डावीकडून उजवीकडून नंबर 3 फरक, बेरीज. मग फरक काय? +1 -2 +1 +2 -3 +3 या पद्धतीचं असेल, हे लक्षात ठेवा. नंबर 4 गुणाकार, नंबर 5 मूळ संख्या, नंबर 6 त्रिकोणी. या टाईपचं यावरतीच तुम्हाला शक्यतो असेल. जास्तीत जास्त मॅक्झिमम ह्या सेकंड आणि थर्ड वरती असतात. वर्ग, वर्गमूळ. ओके. चला, ह्या ज्या हिंट आहे या लिहून घ्या. या हिंटच्या बाहेर काहीच येणार नाही. नंबर देऊन घ्या, डावीकडून उजवीकडून असेल, फरक असेल, बेरीज असेल, +1 चा -2 चा +2 चा -2 चा -3 चा, गुणाकार, मूळ संख्या, त्रिकोण. शक्यतो प्रॉब्लेम ह्या 2 वरतीच असेल. यांचा एक तर फरक असेल, बेरीज असेल, कॉमन फरक, डिफरन्स, डावीकडून उजवीकडून. अशा पद्धतीने जी अक्षर मालिका आहे, या अक्षर मालिकेवरती एक्झाम मध्ये साधारणतः 2 किंवा 3 क्वेश्चन येतात. आणि 2 आणि 3 क्वेश्चन म्हणजे तुमचे 6 मार्क्स तुम्हाला अक्षर मालिका येऊन जाणार आहे. एकदम सिंपल आहे. कमीत कमी 4 मार्क्स तुमचे कुठे गेले नाही. 4 अक्षर मालिकेचे नंबर लक्षात राहील तर ठीक, नाही लक्षात राहिले तर तुम्हाला क्वेश्चन पेपरवरती अक्षर मालिका दिलेली असते. कारण जर क्वेश्चन अक्षर मालिकेचे नंबर लक्षात राहिले नाही तर तुम्हाला उत्तर सोडवताना प्रॉब्लेम येईल. नंबरिंग देऊन घ्या. नंबर दिल्यानंतर काय तुम्हाला वाटतं? फरक बघा, त्याची बेरीज आहे का, वजाबाकी का, कितीचं अंतर आहे, कसा डिस्टन्स वाढवलेला आहे. आता मी जे प्रॉब्लेम सोडून घेतलेले आहेत त्याच टाईपच्या प्रकारावरती एखादा प्रॉब्लेम, दोन एक प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. ओके, सर्वांना समजलेलं असेलच. ओके, समजले सर्वांना? एक लास्ट प्रॉब्लेम तुम्हाला देतो ऑप्शन साठी. लास्ट घ्या. मागच्या वेळेस पण मी घेतला होता. ए
इज इक्वल टू ए. ओके, एचं ए बरोबर काय रिलेशन आहे, तर बी चं रिलेशन शोधायचं आहे. बी चं रिलेशन शोधायचं आहे. तुम्हाला ऑप्शन आहे एल एच डब्ल्यू आणि एक्स शोधायचं आहे. चला नंबरिंग करून घ्या, रिलेशन सोडवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ए एक नंबरला आहे, त्याचा एक नंबर, एकचा आणि एकचा काय रिलेशन आहे, तर तोच नंबर असेल. बी 2 नंबरला आहे, तर 2 नंबर ऑप्शन मध्ये बी असेल, पण ऑप्शन मध्ये बी नाही म्हणून 2 चालत नाही. एकचा स्क्वेअर 1 आहे, बी चा स्क्वेअर करून बघा, बी चा स्क्वेअर 4 होतो, ऑप्शन मध्ये 4 नंबरला डी आहे, इथे डी आहे, पण हे पण लागू होत नाही. मग 1 चा क्यूब एकच आहे, मग ह्या बी चा म्हणजे 2 नंबरचा क्यूब काय होतो, 8 होतो. 8 नंबरला कोणतं अक्षर आहे, एच आहे. ऑप्शन मध्ये एच आहे का, आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं एच. हा कांदा सर, एक मिनिट हा झालंय का? हो झाले शेवट. हा ओके, काय प्रॉब्लेम झालाय. चालेल सर. मग सरांनी आमचे जे श्री गणेश कांडळ सर यांनी आज ही तासिका घेतली त्याबद्दल त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने धन्यवाद मानतो. आणि आजची तासिका